पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यामध्ये ते पीएम किसान सन्मान निधीचा 20,000 कोटी रुपयांचा 18वा हप्ता देखील वितरित करणार आहेत। वाशिममधून मोदींच्या दौऱ्याला सुरुवात होईल। वाशिममध्ये मोदी कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित 23,300 कोटींच्या उपक्रमांचा शुभारंभ करतील आणि त्यानंतर ठाण्यामध्ये 32,800 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी मोदींच्या हस्ते होईल। याशिवाय बीकेसी ते आरे या दरम्यान धावणाऱ्या भूमिगत मेट्रो ट्रेनला संध्याकाळी 6 वाजता मोदी हिरवा झेंडा दाखवतील। तेव्हा मोदींचा हा महादौरा असणार आहे। या दौऱ्याच्या दरम्यान मोदी विविध विकास कामांचं उद्घाटन आणि काही विकास कामांच्या प्रकल्पाची पायाभरणी देखील करणार आहेत। वाशिममधलं बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असणाऱ्या पोहरादेवीतल्या नंगारा समाजाचं देखील ते उद्घाटन करणार आहेत आणि त्यानंतर ते ठाण्यामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत। दरम्यान पंतप्रधान मोदींचा हा दौरा कसा असेल आपण एक नजर टाकूया। वाशिममध्ये 23,300 कोटी रुपयांच्या कृषी पशुसंवर्धन योजनांचा शुभारंभ होईल। बंजारा विरासत म्युझियमचं ते उद्घाटन करतील। त्यानंतर ठाण्यामध्ये 32,800 कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होईल। तर मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होईल मोदींच्या हस्ते। ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं देखील भूमिपूजन मोदींच्या हस्ते पार पडेल। एलिव्हेटेड पूर्व मुक्त मार्गाचं भूमिपूजन होईल। नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया अर्थात नॅनो प्रकल्पाचं भूमिपूजन होईल। संध्याकाळी 6 वाजता मेट्रो 3च्या उद्घाटनानंतर बीकेसी ते सांताक्रूज असा प्रवास मोदी करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।